नमस्कार मित्रांनो, नवीन अपडेट आलेली आहे। सरपंच आणि उपसरपंच यांच्या वेतनामध्ये वाढ कन्फर्म करण्यात आलेली आहे। या महिन्यापासून त्यांना काही ठराविक रक्कम वेतन म्हणून देण्यात येणार आहे। तसेच ग्रामसेवकाच्या पदाचे नाव देखील बदलण्यात आलेलं आहे। चला मग याविषयी आपण अधिक माहिती जाणून घेऊया। काय मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेण्यात आला, आजच्या बैठकीमध्ये कोणता निर्णय घेण्यात आला ते आपण आता बघूया। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या, लाईक आणि शेअर करायला विसरू नका, म्हणजे असेच नवीन अपडेट डायरेक्ट तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला सुरुवात करूया। बघा, मंत्रिमंडळ बैठकीत सरपंच उपसरपंचांचे वेतन वाढवण्यास अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहे। कॅबिनेटची मीटिंग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यास अवघे काही दिवस बाकी असताना होत असलेल्या बैठकीत नेमके निर्णय घेण्यात आले। आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सरपंच आणि उपसरपंचांचे वेतन वाढवण्यास अनेक मोठे निर्णय घेतले। ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी याबाबतची माहिती दिलेली आहे। आपले जे ग्रामविकास मंत्री आहेत गिरीश महाजन साहेब, त्यांनी ही माहिती दिली की सरपंच आणि उपसरपंचांचं जे वेतन वाढवण्यात आलं होतं त्याच्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे। म्हणजेच आता या महिन्यापासून त्यांचं वेतन वाढवण्यात येणार आहे। तसेच राज्यातील सरपंच आणि उपसरपंचांच्या वेतनात दुपटीने वाढ करण्यात आली आहे। बघा, त्यांचं जे वेतन आहे त्याच्यामध्ये दुपटीने वाढ करण्यात आलेली आहे। तसंच ग्रामसेवकाच्या पदाचं नाव बदलून ग्रामविकास अधिकारी असं करण्यात आलं असल्याचंही त्यांनी, म्हणजेच आपले जे मंत्री आहे गिरीश महाजन यांनी सांगितलेलं आहे। ग्रामसेवकाचं नाव बदलून ग्रामविकास अधिकारी असं ठेवण्यात आलेलं आहे। दरम्यान आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत जिल्ह्यातील विकास कामांनाही गती देण्यात आल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली असून जिल्ह्यांमध्ये क्रीडा संकुलांना मंजुरी देण्यात आली असल्याचं ते म्हणाले। क्रीडा संकुलासाठी राज्य सरकारकडून लाखो कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे असं यामध्ये म्हटलेलं आहे। तसेच राज्यातील ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी पदांचे एकत्रीकरण करून या पदाचे नाव ग्रामपंचायत अधिकारी करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली। बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते। ग्रामसेवक S8 व ग्रामविकास अधिकारी S12 ही दोन्ही पदे एकत्र करून त्यांना बघा किती मानधन मिळणार आहे, किती अर्निंग होणार आहे त्यांची 25,500 ते 81,100 इत्यादी इतकं वेतन या श्रेणीतील ग्रामसेवक हे मूळ पद कायम ठेवून यांना मिळणार आहे। म्हणजे जे तुमचं ग्रामसेवक पद आहे तेच मूळ असून तुम्हाला 25,500 ते 81,100 एवढं वेतन यामध्ये मिळणार आहे। तुमचं ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी हे पद एकत्रित करून तुम्हाला ग्रामपंचायत अधिकारी असे करण्यात आलेलं आहे। तसेच नव्या ग्रामपंचायत अधिकारी पदास 10 वर्षानंतरच्या सेवेचा पहिला लाभ विस्तार अधिकारी म्हणजे S14, 20 वर्षाच्या सेवेनंतरचा दुसरा लाभ सहाय्यक गट विकास अधिकारी। बघा, 10 वर्षानंतर जो तुम्हाला पहिला लाभ मिळतो विस्तार अधिकारी बनण्याचा आणि 20 वर्षानंतरच्या सेवेनंतरचा दुसरा लाभ सहाय्यक गट विकास अधिकारी, आणि जो तुम्हाला नंतर 30 वर्षानंतरच्या सेवेचा तिसरा लाभ मिळतो गट विकास अधिकारी असा देखील यामध्ये मिळणार आहे। बघा, जी माहिती दिली आहे ती कालच्या निर्णयामधली आहे। ही सर्व ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी यांचं एकत्रीकरण करून ग्रामपंचायत अधिकारी असं नाव ठेवण्यात आलं आहे। म्हणजे ग्रामसेवकांना ग्रामपंचायत अधिकारी असं म्हटलं जाणार आहे। आणि तसंच तुमचं 10 वर्षाची सेवा झाल्यानंतर, 10 वर्ष तुम्ही सर्व्हिस केल्यानंतर, 10 वर्ष तुम्ही यामध्ये अर्निंग केल्यानंतर तुम्हाला विस्तार अधिकारी बनता येतं। तसं 20 वर्षानंतर तुम्ही 20 वर्ष सेवा केल्यानंतर तुम्हाला सहाय्यक गट विकास अधिकारी बनता येतं आणि 30 वर्षानंतरच्या सेवेचा तिसरा लाभ तुम्हाला गट विकास अधिकारी हे देखील बनता येतं। म्हणजे सरकारने जो हे निर्णय घेतलेला योग्यच निर्णय घेतलेला आहे। धन्यवाद।